31 डिसेंबर संपून गेला. त्यानंतर अशा प्रकारचे काही व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. खरं तर याबद्दल बोलावं की नाही हा मोठाच प्रश्न आता समोर आलाय. शिक्षणानेच माणूस समृद्ध होतो असंही म्हणतात आणि शिक्षण घेतल्यावर माणूस गुरगुरतो असंही म्हणतात. आता हे वेड्यासारखी वागणारी ही तरुणाई, विस्कटलेली तरुणाई, व्यसनाच्या आहारी गेलेली तरुणाई ही अडाणी आहे का? प्रत्येक बाटलीवरती लिहिलेलं असतं की हे धोकादायक आहे, शराब सेहत के लिए हानिकारक है. पण तरी सुद्धा इतकी शहाणी ही भारताची तरुणाई आज नशेच्या आहारी जाऊन 31 डिसेंबर सारख्या दिवशी अशा प्रकारचे कृत्य करताना पाहणं म्हणजे आज भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे असं कुठंतरी वाटू लागलंय. म्हणजे एकीकडं म्हणायचं की आपला देश आता एका वेगळ्या क्रांतीकडे जातोय. पण ती क्रांती या अशा पोरांच्या हातून क्रांती घडून येईल का? हा, इथं बोलून सांगण्याचा एकच उद्देश आहे की हे सर्रास कुठं घडतं तर शहरांमध्ये, जिथं उच्च शिक्षित मुली वेडेवेडे प्रकारचे चाळे करतात. शिक्षण घेण्यासाठी गेल्यात कुठं तर मोठमोठ्या शहरांमध्ये आणि तिथं अशा प्रकारची विक्षिप्त वर्णनं. आणि या सगळ्यांना खतपाणी कोण घालतं तर त्या मुलांचे आई आणि वडील. म्हणजे आपले आई आणि वडील आपलं मुलं काय करतात त्याकडे लक्ष का देत नाही हे समजत नाही. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात अशा प्रकारे करायची म्हटलं तर म्हणजे पूर्ण तुम्ही 2026चा वर्ष म्हणजे पूर्ण या पद्धतीच घालवणार. हा येणारा दिवस हा आनंदानं जावा. तर आनंदासाठी खूप काही गोष्टी करता येतात. आम्हीही करतो. म्हणजे दारू पिणं, बियर पिणं गरजेचं नाही वाटत. हा, मैं असंही म्हणत नाही आपको की यकीन नहीं होगा enjoy कि करा. तेलंगाना में नए साल के करावं मौके enjoy, पर करा. 1350 करोड़ रुपए की शराब की बिक्री पण हुई है. या इनमें बियर की सगळ्यांच्या 7,78,000 बोतलों की काही बिक्री हुई रेकॉर्ड्स और म्हणजे बाकी शराब की 8,30,000 बोतलों डिसेंबरच्या की बिक्री रात्री हुई. काही रेकॉर्ड्स 29, नवीन आले 30 आहेत. और ऐका या. 31 दिसंबर को आज तेलंगाना में हर त्याच्या घंटे मावशींकडून 18 करोड़ 75 लाख और हर मिनट 21 लाख रुपए की शराब की बिक्री हुई. और इससे आप ये समझ सकते हैं कि हमारे देश में नए साल के मौके पर पार्टी करने वाले लोगों की भी कमी नहीं है. अगर मुंबई की बात करें तो अकेले मुंबई में शराब पीकर गाड़ी चलाने और ट्रैफिक नियमों का उल्लंघन करने के लिए नए साल के मौके पर 13,700 चालान काटे गए, जिससे ट्रैफिक पुलिस को 1 करोड़ 31 लाख रुपए की जुर्माना राशि मिली. दिल्ली में भी शराब पीकर गाड़ी चलाने के लिए 800 से ज्यादा चालान काटे गए. इसके अलावा ऑनलाइन डिलीवरी एप्स पर मिक्स नमकीन, आलू भुजिया, मूंगफली और चिप्स जैसी रेडी टू ईट स्नैक्स मंगाए गए. बहुत सारे लोगों ने पैक्ड आइस क्यूब्स भी ऑर्डर किए, जिससे आप ये समझ पाएंगे कि इतनी ठंड में भी भारत के लोग कैसे पार्टी कर रहे थे. और खाने में स्विगी पर 2 चीजें सबसे ज्यादा ऑर्डर हुई. 31 दिसंबर को शाम तक 2,18,993 बिरयानी मंगाई गई और इसी दौरान 90,000 बर्गर भी ऑनलाइन ऑर्डर किए गए. हम ये सारी बातें आपको सिर्फ इसलिए बता रहे हैं ताकि आप ये समझ पाएं कि हमारे देश में लोगों का स्वभाव कितना अलग अलग है. बहुत सारे लोग नए साल पर मंदिरों में जाकर पूजा पाठ करना चाहते हैं, तो इसी दौरान बड़ी संख्या ऐसे लोगों की भी है जो नए साल पर पार्टी करना चाहते हैं और छुट्टियों पर बाहर घूमना चाहते हैं.